एकेश्वर क्रिकेट संघ आयोजित ह्या क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये तुमचं खूप खूप शब्द सुमनांनी शब्द फुलांनी सहर्ष स्वागत. मी योगेश वेडुरकर. दुपारच्या सत्रामध्ये सेमीफायनल नंबर 1चा सामना रंगताना पाहायला मिळतोय. एका साईडने महापुरुष रेवतळे तर दुसऱ्या साईडने टॉस विन झालेला आर्यन सर्जेकोट हा संघ पाहायला मिळतो. टॉस विन झाल्यानंतर प्रथमतः मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा घेतलेला निर्णय आणि त्यानंतर मात्र फलंदाजीसाठी आमंत्रण दिलं जातंय ते महापुरुष रेवतळे संघाला. या सामना सुरू होऊन सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सुनील मालवणकर आणि त्याच्याबरोबर डॅनिस फर्नांडिस पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती थोडासा फिसलला जातोय तो गोलंदाज, मात्र पहिल्या चेंडूला सन्मान दिला जातोय. कारण बघाच्या मॅचमध्ये पाहिलं गेलं तर मात्र पहिल्या चेंडूवरती बाद होताना पाहायला मिळाला होता तो सुनील मालवणकर. मात्र यानंतरच्या या मॅचला मात्र थोडीशी सावध सुरुवात त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. प्रारंभीच्या पहिल्या षटक हे मात्र निर्बंध असणारं षटक आपल्याला पाहायला मिळते. त्यातले 2 क्षेत्ररक्षक हे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळते. एक क्षेत्ररक्षक पाहिला तर डीप मिड विकेटला पाहायला मिळतोय. दुसरा क्षेत्ररक्षक बरोबर प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर म्हणजे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. प्रारंभीचं पहिलं हे निर्बंध असणारं षटक सोडवण्याची जबाबदारी गोलंदाज हा प्रवीण कुबल हा मात्र स्ट्रायकिंग एंडला आपल्याला गोलंदाजी मार्कच्या एंडवरती पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेऊन स्ट्रायकिंग एंडवरती आता मात्र डॅनिस फर्नांडिस हा पाहायला मिळेल. त्यानंतर मात्र सुरेख चेंडू त्यावरती मात्र एक धाव पूर्ण केला जातोय. वारंवार थोडा रनिंगवरती बीट होताना पाहायला मिळतोय तो गोलंदाज प्रवीण. पहिल्याच षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती आपल्याला पाहायला मिळतोय. मात्र ह्या प्रारंभीच्या दोन्ही चेंडूंवरती पाहिलं गेलं तर मात्र गोलंदाज हा थोडासा बीट होताना पाहायला मिळाला. मात्र पाहावं लागेल येणाऱ्या वेळेमध्ये ह्या सामन्यांवरनं मात्र बीट व्हावं लागणार नाही याची श्वासवती घेऊन मात्र गोलंदाज प्रवीण हा मात्र मैदानाच्या आतमध्ये नवीन प्रत्येक चेंडूवरती गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आणि प्रयास त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग एंडला परत एकदा दिसेल डॅनिस. परत एकदा अकुटप्पाचा चेंडू ज्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र फेकी मात्र थोडीशी चुकली जाते आणि एकदा हवी पूर्ण होताना पाहायला भेटेल. या स्पर्धेदरम्यान ज्याने मालिकावीरसाठी मात्र पारितोषिक लाभले ते सन्माननीय योगेश तोडणकर हे या स्पर्धेदरम्यान उपस्थित आहेत. योगेश सर, तुमचं शब्द सुमनांनी शब्द फुलांनी खूप खूप सर स्वागत. आपल्याला विनंती असेल की आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन या क्रिकेटचा मनमुराद आनंद घ्यायचा आहे. परत एकदा स्ट्रायकिंग एंडला सुनील आपल्याला पाहायला मिळतोय तो प्रवीणच्या विरोधात. सुरेख चेंडू थोडासा बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडूचा संपर्क जुळताना पाहायला भेटत नाही. थाईवरती चेंडू आढळला जातोय आणि त्यानंतर मात्र हा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला भेटेल. पाहिलं गेलं तर पहिल्या षटकावरती निर्बंध असणारं हे षटक आणि त्यातला मात्र मोठ्यात मोठं करण्याच्या इराद्याने दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेले. मात्र जाता क्षणी मात्र सरप्राईज करून संपूर्णपणे सोडलं गेलंय ते गोलंदाज प्रवीण कुबलच्या माध्यमातून. आतापर्यंत तरी मात्र 2 धावा खर्च केल्यात आणि त्यानंतर मात्र चेंडूला घेतलाय रिडारवरती आणि पाठवलाय तो समोरच्या फ्लॉटवरती. सुरेख चेंडू तेवढंच चांगलं मिलाब आणि चेंडू हा 6 धावांसाठी फरार. डीजे सहा धावांनी धावसंख्येवरती भर पडली जाईल. 8 धावा या आतापर्यंत धावफलकावरती जुळताना पाहायला मिळतात प्रारंभीच्या षटकावरती. त्यानंतर परत एकदा मोठा हिट त्याच दिशेने करण्याचा प्रयत्न, मात्र बॅट आणि चेंडूचा कुठचाही संपर्क संभाव्य मैदानावरती दर्शवला गेला नाही. पाहिलं गेलं तर या शेवटच्या चेंडूचा खेळ हा मैदानावरती निर्धाव येताना पाहायला मिळतोय गोलंदाज प्रवीण कुबलच्या माध्यमातून. आतापर्यंत पाहिलं गेलं प्रारंभीचं हे निर्बंध असणारं षटक हाताळलं गेलं इथे प्रवीणच्या माध्यमातून. त्या षटकावरती एक मोठा फटका नक्कीच, मात्र तरीसुद्धा हे वापसी आणि सुरेख लेंथवरती असणारं षटक हे समाप्त होताना पाहायला मिळतंय. डीजे
ची जबाबदारी घेऊन जबाबदारी पूर्ण गोलंदाज सौरभ नाईक हा मात्र आपल्याला पाहायला भेटेल. दुसऱ्या षटकाचा खेळ हा प्रगतीपथावरती. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला तो 8 या धावसंख्येवरती. त्यानंतर मात्र सुरेख चेंडू हलक्या हाताने चेंडूला दिशा देण्याचं काम करण्याचा प्रयत्नावरती डानिस फर्नांडिस पाहायला भेटत होता. संभाव्य पॉवर प्लेच्या या षटकांवरती मात्र ज्या धावा निघाल्या गेल्या नाहीत त्याचं मात्र कुठेतरी प्रेशर हे मात्र रेवतळे संघावरती दिसेल का, की येणाऱ्या वेळेमध्ये दोन्ही बॅटर हे आपले आक्रमक डाशातील फटकेबाजी बाहेर काढताना पाहायला भेटेल. सुरेख चेंडू तेवढा चांगला फटका कव्हर रिजन मध्ये मात्र क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. एक धावी पूर्ण केली जाईल आणि परत एकदा आपल्या ज्या बॅटरच्या बॅटमधना एक मोठा फटका खेळला गेलाय तो सुनील मालवणकरला परत एकदा पुनश्च स्ट्रायकिंग एंडवरती घेऊन आलं जात आहे. ते मात्र डॅनिस फर्नांडिसच्या मदतीने. सांघिक धावसंख्या 9 धावा या धावफलकावरती जुळल्या असताना आता मात्र विचार करावा लागेल. सौरभ नाईक हा मात्र आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्कला सुनील मालवणकरच्या विरोधामध्ये कशा प्रकारची गोलंदाजी करावी लागेल त्यावरती मात्र फसवला जातोय. चेंडू बराच वेळ हवेमध्ये मात्र चेंडूपर्यंत क्षेत्ररक्षक पडेल का, मात्र नो मॅन्स लँड मध्ये चेंडूचा प्रवास होताना पाहायला मिळतोय. पाहिलं गेलं तर मात्र या चेंडूंवरती मात्र झेल घेण्याची सुवर्ण संधी, झेल घेण्याचा प्रयत्न हा नक्कीच यशस्वी झाला असता. मात्र थोडासा दाजी हा मागे राहताना पाहायला मिळतोय. नो मॅन्स लँडमध्ये चेंडूचा प्रवास मिळालेलं आहे. जीवनदान येणाऱ्या वेळेमध्ये मात्र कितपत महागडं ठरेल हे पाहणं गरजेचं असेल. ते मात्र सर्जकोट संघाच्या बाजूने 10 धावा सांघिक डबल फिगर ही धावफलकावरती जुळताना पाहायला मिळते. गोलंदाजीसाठी सज्ज असेल हा गोलंदाज. परत एकदा पॉईंट कव्हर रिजनला चेंडूचा प्रवास लॉंग ऑन क्षेत्रामध्ये पडल्यावरती चेंडू थोडासा स्लो होताना पाहायला मिळतोय. ज्या चेंडूवरती मात्र दुहेरी धाव घेण्याचा मनोमन केलेला इरादा मात्र तेवढंच वाकडणं योग्य झालेलं चांगलं क्षेत्ररक्षण पाहता घेता मात्र एकाच धावेंवरती मात्र हे समाधान म्हणावं लागतंय. ते मात्र डॅनिस फर्नांडिसला. सांघिक धावसंख्येचा विचार केला तर 11 धावा या आतापर्यंत धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहेत. त्यानंतर परत एकदा सुरेख चेंडू तेवढा चांगला फटका सिंगल डबल वरती रोटेट करण्याचा प्रयत्नांवरती दोन्ही बॅटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र जर बॅट आणि चेंडूचं समीकरण व्यवस्थितरित्या जुळलं गेलं तर मात्र 4 जे हातावरती दोन्ही बॅटर घेताना पाहायला मिळते. मात्र कुठचीही जागा ही मैदानाच्या आतमध्ये उपलब्ध करून दिली जात नाही. ती गोलंदाजी स्क्रीनवरना सौरभ नाईकच्या माध्यमातून. सुरेख लाईनवरती सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या चेंडूवरती मात्र थोडंसं ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हा डॅनिस फर्नांडिसचा आपल्याला पाहायला भेटत होता. ज्या चेंडूंवरती मात्र थोडासा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झाला आणि तो चेंडू निर्धाव असल्याची शक्यता. प्रारंभीच्या 2 षटकांचा खेळ संपला आणि सांघिक धावसंख्या 12 धावा बिना गड्यांच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती. यस डीजे अमन. ज्या गोलंदाजाने प्रथमतः पॉवर प्लेचं पहिलं निर्बंध असणारं षटक हाताळलं तो परत एकदा प्रवीण कुबल हा गोलंदाजी मार्कला सज्ज होताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत तरी मात्र जखडबंद गोलंदाजी ही आपल्याला सर्जेकोट संघाचं प्रतिनिधित्व करताना प्रत्येक दोन्ही गोलंदाजांची पाहायला मिळाली आणि तोच गोलंदाज तिसरं षटक हाताळण्याच्या दृष्टीने येताना पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू स्ट्रेटचा तेवढाच देखना फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र 2 क्षेत्ररक्षकांना चेंडू चकवतोय. टांगा पलटी आणि घोडे जारे फरार. हा मात्र सुंदर ब्रँडेड लागलाय. नशीबवान सुनील मालवणकरच्या बॅटमॅनना चौकार. सोळा धावा आतापर्यंत धावफलकावरती जुळताना पाहायला मिळतात. पहिला चेंडूवरती सुरेख फटका. त्यानंतर मात्र परत एकदा ऑनसाइडच्या दिशेने मोठा हिट करण्याचा प्रयत्न मात्र बॅट आणि चेंडूचा तेवढासा चांगला संपर्क जुळला गेला नाहीये. वापसी गेली आहे गोलंदाजाने. पहिला चेंडू हा लोअर फुलटॉसचा मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. ज्या चेंडूवरती मात्र समोरच्या दिशेने चेंडूचा प्रवास आपल्याला पाहायला मिळाला. सांघिक धावसंख्या 17 धावा ही धावफलकावरती जुळताना पाहायला भेटेल. मात्र अजूनही पाहिले गेले तर अजूनही या इनिंगमधले 18 चेंडूंचा खेळ यानंतर सुद्धा आपल्याला पाहायला भेटेल. मात्र पाहावं लागेल
हे चेंडूंचा खेळ कशा प्रकारे मैदानाच्या कुठच्या बाजूने समाप्त होताना पाहायला भेटेल, कारण रेवतळे संघाचं प्रतिनिधित्व करताना अजूनही बरीचशी बॅटिंग लाईनअप ही मैदानाच्या बाहेर आपल्याला पाहायला भेटेल. त्यानंतर परत एकदा हो 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 सुरेख फटका, टायमिंग प्रॉपर, त्यावरती ताकदीचा वापर आणि हा मात्र ह्या सुंदर सिक्सर पाहायला मिळतोय डॅनिस फर्नांडिसचा बॅटमॅनना. बदलली जाईल. 23 धब्बा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहेत. ज्या गोलंदाजाने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं होतं त्याच्यावरती चार्ज करण्याचा प्रयत्न झाला, एक चौकार एक षटकार नक्की झाला, मात्र त्यानंतर प्रवीण कुबलने आपल्या गोलंदाजीतील धारधार शस्त्र हे मैदानाच्या बाहेर काढलं. क्रिकेटमधलं जे ब्रह्मास्त्र म्हटलं जातं ते मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं. स्लोअर वन चेंडू हा मैदानाच्या आतमध्ये, आणि त्या चेंडूवरती जवळजवळ उत्तर नव्हतं डॅनिस फर्नांडिस जवळ. मोठा फटका नक्कीच टायमिंगवाला खेळण्याचा प्रयत्न झाला, मात्र गती नसल्या कारणाने चेंडूने डायरेक्ट शोधलं जातं ते क्षेत्ररक्षक आणि पहिल्या गड्याचं पतन हे मैदानाच्या बाहेर येते डॅनिस फर्नांडिसच्या माध्यमातून. यस डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नितेश मांजरेकर हा आपल्याला पाहायला मिळेल. रेवतळे संघाचं प्रतिनिधित्व करताना मगाच्या मॅचमध्ये चांगली बहरदार कामगिरी करणारा हा फलंदाज आता मात्र पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू, तेवढाच देखना फटका, क्षेत्ररक्षक परत एकदा तोच शोधला जातोय जो सापळा नितेश मांजरेकरच्या विरोधामध्ये मैदानाच्या आतमध्ये सजवला गेला. त्या सापळ्यामध्ये नितेश मांजरेकर हा मात्र अडकताना पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 सफलता प्राप्त करणारा गोलंदाज आपल्याला प्रवीण कुबल हा मात्र पाहायला मिळतोय. सांघिक धावसंख्या 23 यावर असताना. डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये साईराज आपल्याला पाहायला मिळतोय. ऑन हॅट्रिक वरती संभाव्य, मात्र या हॅट्रिक चेंडूवरती मात्र थोडा मोठा फटका येताना पाहायला मिळतोय. जरी गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असला तरी मात्र जाता क्षणी मात्र आपले आक्रमक इरादे हे मैदानावरती स्पष्ट करताना पाहायला मिळाला. तो साईराज शेवटच्या राहिलेल्या चेंडूवरती मात्र 1 बाउन्स ओव्हर द रोप चेंडू सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी पाहायला मिळतोय. प्रारंभीच्या 3 षटकांचा खेळ सांगते जातोय आणि प्रथम फलंदाजी करत असणारा महापुरुष रेवतळे संघ हा धावा जमवल्या जात आहेत. या 3 षटकांवरती मात्र 2 गड्यांच्या मोबदल्यात ते 27 धावा. उर्वरित 3 षटकांचा खेळ सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल होतोय. आमचे साथी समालोचक मित्र चिन्मय पराडकर बालवनीमधनं परत एकदा स्क्रीनवरती येत आहेत. तोपर्यंत मी योगेश वेंडुकर तुमची काही वेळासाठी रजा घेतोय. धन्यवाद. तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत करताय. दुपारच्या सत्रात पहिलं सेमीफायनलचं सामनो आणि पहिल्या सेमीफायनलमध्ये प्रथम नाणेफेक हरल्यानंतर फलंदाजी करताना 3 षटकांचा खेळ संपलो आणि धावसंख्या 27 अंकार. वैयक्तिक दुसरा आणि संघातर्फे चौथा षटक घेऊन गेलो गोलंदाज प्रवीण. बॅटिंग चॉईस पॉवर प्ले ह्या षटकामध्ये वापर करताना फलंदाज सुनील मालवणकर. मालवण बॉयचो वंडर बॉल जे का ओळखलं जातं तो सुनील मालवणकर. एक मोठा नाव, मोठा वादळ मैदानाच्या दिशेने घुंगावताना दिसताना पुन्हा एकदा दुसरो चेंडू आणि जसो काय आपल्या नावाक साजे सुजो फटको सजवता आणि चेंडू जाता कांड्या पैलाडी माटवा पार गडग्या पार डायरेक्ट चंद्रार षटकार. डीजे.
दरम्यान सौरभ नाईकाच्या पाटील खणखणीत एक वळ काढता पुन्हा एकदा तिसरा चेंडू सौरभ नाईक घेतो. एक मोठो फटको मारूच्या शोधात सुनील मालवणकर. निश्चित कॅचेस विन द मॅचेस का म्हटलं जाता. दरम्यान षटकातील पुढचा चेंडू चौथा चेंडू पुन्हा एकदा मोठो फटको डायरेक्ट जातलो सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. 6 धाव संख्येत धावसंख्या जाऊन उंचावतली 39 अंकार डीजे. एकदा षटकातील पुढचा चेंडू पाचवा चेंडू पुन्हा एकदा मोठो फटको मात्र कोणतो चिराव दिसलो नाही धाव घेण्याची. निश्चित सांगूच झालं तर सुनील मालवणकर सारख्या फलंदाजाचं एक झेल सुटलो होतो जाजी धुरत या क्षेत्ररक्षकांना. मात्र त्या झेलाचा रूपांतर सुनील मालवणकर षटकाराच्या आतषबाजींकरता शेवटचा चेंडू. आता मात्र पुन्हा एकदा खटक्यार बोट जाग्यावर पलटी आणि चेंडू सीमारेषेला जातलो. एकच धाव भेटली. एका धावेन धावसंख्येत भर उतरलो. धावसंख्या जाऊन पोचतली 40 असे अंकार. म्हणजे 4 षटकांचा जो खेळ संपलो आणि एक गडी बाद 40 धावा धाव फलकार. माफ करा 2 गडी बाद 40 धावसंख्या धाव फलकार. प्रथम नाणेफेक हरल्यानंतर गाठव एक युवा गोलंदाज गोपाल भट्टा च्या तालमीत वाढलेलो गोलंदाज आता मात्र येऊन पोचलो झालझुलच्या मैदानावरती. आणि समोर फलंदाज असतो तेवढ्या ताकदीचो कित्येक वर्षा फ्रेंडशिप चेनवन या संघटना ज्यांनी गोपाल भट्टाच्या हाताखाली खेळलेलो जो फलंदाज सुनील मालवणकर. म्हणजे निश्चित युवा गोलंदाज आणि अनुभवी फलंदाज यांच्यात रमलेलो सामनो. पहिलो चेंडू साहिल गटवयचो मैदानात थोडासा वादळीला होता. पहिल्या चेंडूवर मात्र पंचांका 9 चेंडू घोषित करू भाग पडता गोलंदाज. पंच उमेश मांजरेकर सर फ्री हिटची नोंद करतात. म्हणजेच 9 चेंडूसाठी आता मात्र रिव्ह्यू घेता तो गोपाळ भट्टा सर. निश्चित पंचांचा अजूनही निर्णय पेंडिंग असतो. पंचांचा निर्णय येणार नाही तोपर्यंत आम्ही काय 7 बऱ्या नोंद करणार नाही. निश्चितच पहिलो चेंडू साहिल गाठवायचो होतो. पंच उमेश मांजरेकर यांच्यानी 9 चेंडू घोषित केलेलो. मात्र रिव्ह्यू घेतात ते अयान 11 सर्जकोट संघ. नऊ चेंडू दरम्यान या चेंडूवर मात्र फ्री हिट असतली. म्हणजे मालवणीत सांगू झाला तर उघडा डोळे बघा नीट पुढचा चेंडू फ्री हिट. पुन्हा एकदा पहिलो चेंडू गोलंदाज साहिल गाठवायचो. सुंदर चेंडू मात्र पंचांका 2 हा समांतर करून अवांतर धावेची खून दर्शवता भाग पडता पंच उमेश मांजरेकर सर. अवांतर खून दर्शवतात. अवांतर धावेन धाव संख्येत भर होतली धाव संख्या. दरम्यान अजूनही डिसिजन पेंडिंग असा मैदानावरती. पंचांचा इशारा होतो.
अजूनही डिसिजन पेंडिंग आणि फेअर डिलिव्हरी म्हणजे चेंडू दरम्यान पुन्हा एकदा षटकातील पुढचा चेंडू सुंदर चेंडू सुंदर फटको एक धाव निश्चित धावन काढतलो दुसऱ्या धावेचो इरादो असतलो मात्र प्रयत्नच राहतलो थोडस थ्रो मात्र क्षेत्ररक्षकाचं मोठं बहु गावलो निश्चित दोन चेंडूंचो खेळ संपलो धाव संख्या 42 अशा अंकार आता मात्र बऱ्याच वेळेनंतर साईराज येतलो स्ट्राईकच्या दिशेन आता मात्र मोठो फटको उडालेलो कारण जो डायरेक्ट जाऊन गोपाळ भट्टा ह्याच्या वयात जाऊन विसावलो जसो आपण सवासनीच्या ओटीत नारळ भरतो तसोच मात्र गोपाळ भट्ट्याच्या वयात जाऊन चेंडू मात्र विसावलो डीजे ते दरम्यान प्रशांत जी सामंत सरांचं पण आगमन होत आहे त्यांचं पण आम्ही मंडळातर्फे हार्दिक अभिनंदन करतो मैदानाच्या दिशेन नवीन फलंदाज नवीन बॅटर मैदानात नेविल येतलो निश्चित साईल येतो पुढचं चेंडू सुंदर फटको इले चेंडू जातलो अखंड पैलाडी हाय हॅलो ताटाकरी षटकार डीजे अमान धाव फलकार पुन्हा एकदा षटकातील पाचवा चेंडू पुन्हा एकदा मोठो फटको जणू काय बॅटिंग सेटच जाऊन इलेलो दिसता नेविल 5 चेंडूंचो खेळ संपलो धाव संख्या 49 अशा अंकावर निश्चितच षटकातले शेवट चेंडू भैरही घालणारो चेंडू 9-2-12 करणारो चेंडू आणि बराच काय सांगणारो चेंडू 5 चेंडूंचो खेळ संपलो धाव संख्या 49 अशा अंकार म्हणजे अर्धषटकात जवळजवळ पडलेलो संघ महापुरुष रेवताय संघ षटकातलो शेवटचा चेंडू साईल घाटव थोडंसं महागडो ठरलो आता मात्र फुल टॉस चेंडू होतो मात्र फायदा काय घेऊ शकलो नाही आणि एका धावेन धाव संख्येवर धाव संख्या अर्धषटकार लागता 50 धाव फलकार लागतात महापुरुष रेवताय संघाचे 5 षटकांचो खेळ संपलो तोपर्यंत आपण वळूया डीजे अमन याच्याकडे अमन केळुसकर याच्या माध्यमातून सोळा चेंडू आणि 23 धावा मात्र खेळताना दिसलो आपल्या संघासाठी दरम्यान वैयक्तिक पहिल्या संघातर्फे शेवटचा षटक घेऊन दिलो गोलंदाज देवीदास कुबाल एक अनुभवी गोलंदाज आणि त्याच्या समोर अनुभवी फलंदाज तेवढ्या ताकदीचो सुनील मालवणकर निश्चितच एक फायटिंग टोटल स्कोर उभो करूच लागलो तर मोठे फटकेबाजी करूची लागतली पहिलो चेंडू देवीदास कुबाल येतो पहिल्या चेंडूवर मोठा फटको सो ब्युटिफुल सो एलिगंट जस्ट लुकिंग लाईक वाव षटकार डीजे
चेंडवार मोठं वळ काढता खणखणीत पाटील वळ काढतो तो फलंदाज सुनील मालवणकर. एक झेल आणि त्या झेलाचं रूपांतर षटकरांच्या माध्यमातून करता पुन्हा एकदा दुसरं चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटको. चेंडू जातो डायरेक्ट चंद्रार डायरेक्ट गडगे डायरेक्ट आंब्याच्या मुळात षटकार. सुनील जो खेळ संपला आणि 62 धावा धाव फलकार. निश्चितच या षटकात मोठे फटकेबाजी भूक गावता. आता मात्र थोडस भर काढलेलो चेंडू आणि धाव घेण्याचो कोणतो जिरावी दिसलो नाही. पंच मंगेश धुरी सर दोनही हात समांतर करून अवांतर धावेची खून दर्शवतात. अवांतर धावेन धाव संख्येवर धाव संख्या जाऊन पोतली 63 असे अंकार. षटकातील पुढचा चेंडू तिसरो चेंडू गोलंदाज देविदास कुबल पहिल्या 2 चेंडूवर मात्र महागडो ठरलो. पुन्हा एकदा मोठा फटको उडालेलो कारंजो गोपाल भट्टा यांच्या वयात जाऊन विसावता आणि सुनील मालवणकर नावाचा कलाम मैदानाच्या दिशेन डीजे अमान. सांगतोय दुसरो पहिलो वैलो सेमीफायनल जो सामनो अयान 11 वर्सेस महापुरुष रेवताय. प्रथम नाणेफेक जिंकून अयान 11 संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारला होता आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केला होता. रेवताय संघा दरम्यान धाव संख्या जमली होती 63 धावा. 3 चेंडूंचा खेळ संपलो. अयान 11 संघ मालक मनीष कडपकर सर्जगोठ यांच्याने या स्पर्धेमध्ये दाखल केलो. एक केरवाडा गावचो संघ आपला भूक गावता पुढचो चेंडू सुंदर चेंडू आणि फलंदाज बाद नेविल गोन्सालिस इल्या पावली बाहेर जाताना दिसतो. मोठा कला मैदानात डीजे अमान. धन्यवाद डीजे. नक्कीच मोठा कला मैदानाच्या दिशेने नेविल नावाचा नेविल यांनी मोठी फटकेबाजी केली होती मात्र साईराज याची एक चूक नेविला डगआउटच्या दिशेने जाऊ लावतलो. मैदानात त्याच बाजून चलताना दिसतलो नवीन फलंदाज नवीन बॅटर धर्मेश भगत ज्याच्या एका नावांतो वलय अंकित असा वही धर्मेश भगत. फिर एक बार मैदान के भीतर या नावान जे का ओळखलं जातात तोच धर्मेश भगत रिव्हर्सिपचो बादशाह म्हणून ओळखलं जाता. रेवताय संघच्या बाजून खेळताना आपण कित्येक वर्ष बघतो. 2 चेंडू शिल्लक. सुंदर फटको मारूचो तो मात्र धर्मेश भगताक मात्र चेंडू समाधान आहे. बघता भाजी आणि मागता ओढो या म्हणीची आठवण करून देतलो. चेंडू जातलो निर्धाव बाकीचं काम पूर्ण केला यष्टरक्षक गोपाळ भट्टा सरांनी. षटकातलो शेवट चेंडू भैरे घालणारो चेंडू 9-12 करणारो चेंडू आणि मोठो फटको उडालेलो कारंजो थेट येतलो साहिल घटकवळ याच्या वयात आणि धर्मेश भगत नावाचा कलाम मैदानात. धन्यवाद.
वीर आणि तमाम रसिकांचं मी नाना नाईक मनपूर्वक स्वागत करतोय। प्रथम फलंदाजी करत असताना रेवतळे क्रिकेट संघ 63 धावा फटकावतोय आणि 64 धावांचं उद्दिष्ट देतोय अयान स्पोर्ट क्रिकेट संघ केरवडे संघाला। आता पाहावं लागेल केरवडे संघ किती धावांपर्यंत मदल मारतो, हे आव्हान या झालदूतच्या मैदानामध्ये पार करतोय का, की हे आव्हान रोखणारी गोलंदाजी रेवतळे क्रिकेट संघाच्या कोठ्यातून बाहेर येते का। निश्चितच कॅप्टन ऑफ सिंधुदुर्ग म्हणून ज्याला ओळखला जातो तो गोपाळ बटा याचं या मैदानामध्ये बरीच वर्ष या मैदानामध्ये खेळलेला आहे। या मैदानाचा पुरेपूर अभ्यास गोपाळ बटा याच्याजवळ आहे। पाहावं लागेल गोपाळ बटा किती धावसंख्या उभारतो या मैदानामध्ये, कारण 64 धावा फटकावताना गोपाळ बटाची खेळी निर्णायक ठरू शकते। पाहावं लागेल गोपाळ बटाची फलंदाजी रोखणारी गोलंदाजी रेवतळे क्रिकेट संघाच्या गोटातून येते का, कारण रेवतळे क्रिकेट संघामध्ये देखील एक गुणवान गोलंदाज डॅनिस फर्नांडिस असेल, पायस अल्मेडा याच्यासारखे गुणवान गोलंदाज अमित हळदणकर असतील, हे देखील गुणवान गोलंदाज त्याच्या समोर आहेत आणि या गुणवान गोलंदाजांची अस्त्राचा मारा त्यांना सहन करावा लागेल या झालझुलच्या मैदानामध्ये। पहिलं षटक असेल ते पॉवर प्लेचं षटक असेल आणि ह्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पाहावं लागेल किती धावसंख्यापर्यंत मजल मारतोय। या स्पर्धेचा विचार केला तर सर्वाधिक षटकार ठोकण्याचा बहुमान आतापर्यंत निखिल पराडकर यांनी 20 षटकार ठोकले, तर 2 नंबरच्या रेंजमध्ये या ठिकाणी सुनील मालवणकर आतापर्यंत 15 षटकार ठोकतोय। तसेच सर्वाधिक गडी बाद करण्याचं योगदान आतापर्यंत तारकर्ली क्रिकेट संघाचा हर्षवर्धन रोगे 7 गडी गारद करतोय, तर 2 नंबरला दुर्वेश मयेकर देखील 7 गडी गारद करतोय। या सामन्यानंतर दुसरा सेमीफायनलचा सामना रंगणार आहे तो डीसीसी वायरी क्रिकेट ऑरियन्स वायरी क्रिकेट संघ वर्सेस महाराजा तारकर्ली क्रिकेट संघ या दोन संघादरम्यान रंगेल। नाणेफेकीसाठी दोन्ही संघाच्या कर्णधारांनी प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। 36 चेंडू 64 धावा हे विजयाचं समीकरण पार करण्यासाठी सलामीच्या रूपानं गोपाळ बट्टा तर नॉन स्ट्राईक एंडवरती लतेश साळगावकर अतिशय सुंदर चेंडू यॉर्कर लेंथवरचा चेंडू कोणतीही चूक न करता पंच उमेश मांजरेकर यांचा एक बोट आकाशाच्या दिशेनं म्हणजे सिंधुदुर्ग टॅलेंट कॅप्टन या ठिकाणी गोपाळ बट्टा तंबूच्या दिशेने येताना पहिला चेंडू यॉर्कर म्हणजे क्रिकेटमध्ये ज्याला ब्रह्मास्त्र म्हणून ओळखलं जातं, या ब्रह्मास्त्राचा उपयोग या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती केला जातोय आणि या ब्रह्मास्त्राचा उपयोग सिंधुदुर्ग टॅलेंट कॅप्टन गोपाळ बट्टा बॅक टू द पॅव्हलियन डीजे अमन गोपाळ बट्टा गोल्डनचा शिकार बनतोय। पहिल्या चेंडूवरती पायस अल्मेडा आपल्या चेंडूवरती सफलता प्राप्त करून देतोय। तो महापुरुष रेवतळे क्रिकेट संघाला निश्चितच आत्मविश्वासानं खांदा उंचावलाय तो पायस अल्मेडा याचा, परंतु वन डाऊनच्या रूपानं मैदानाच्या दिशेनं अयान स्पोर्ट केरवडे क्रिकेट संघाच्या वतीनं नितेश लोणे याची पावलं पडतायत। आपल्या संघाला मोठा धक्का बसलाय आणि या धक्क्यातून सावरण्याची जबाबदारी आता म्हणजे लतेश साळगावकर आणि त्याला साथ देण्यासाठी नितेश लोणे हे दोनही फलंदाजांना स्वीकारावी लागेल आणि पहिल्या षटक म्हणजे पॉवर प्लेच्या षटकामध्ये योग्य तो सामोपचार घ्यावा लागेल, कारण 64 धावांचा पाठलाग करण्यासाठी। यानंतर होणारा दुसरा सेमीफायनलचा सामना आहे तो ऑरियन्स वायरी क्रिकेट संघ वर्सेस महाराजा तारकर्ली क्रिकेट संघ। मी विनंती करतोय सन्माननीय श्री अजित आचरेकर सर यांना की त्यांनी या सामन्याची नाणेफेक करून घ्यायची आहे। दोन्ही कर्णधार या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत। तारकर्ली क्रिकेट संघाचा हर्षवर्धन रोगे या ठिकाणी उपस्थित आहे आणि ऑरियन्स वायरी क्रिकेट संघाचा विशाल लुडबे हे दोन्ही कर्णधार या ठिकाणी
ओमकार तळगावकर याला विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचे. दुसरा चेंडू, अतिशय सुंदर चेंडू, शॉर्ट पिच चेंडू पूल करण्याचा प्रयत्न, डीप स्केलेकच्या दिशेने क्षेत्ररक्षण करतोय साईराज हळदणकर, चेंडूची परती करतोय तोपर्यंत सहज धाव एक पूर्ण करतायत, स्वतःचं खातं खोलतोय. 64 धावांचा पाठलाग करत असताना एकेरी धाव संघाचं देखील खातं खोलतोय या मैदानामध्ये. माफ करा, नितेश लोणे हा फलंदाज. आता मात्र बऱ्याच दुसऱ्या चेंडूचा सामना करण्यासाठी लतेश साळगावकर स्ट्राईक एंडवरती फलंदाजीसाठी सज्ज होतोय. लतेश जवळ क्षमता आहे मॅच विनिंग बारी खेळण्याची. लतेश सारखं हे जर वादळ या धालजूच्या मैदानामध्ये घोंगावलं तर हा सामना केरवाडा क्रिकेट संघाच्या बाजूने देखील जाऊ शकतो. परंतु पायस आलमेडा महापुरुष रेवतळे क्रिकेट संघाचा सलामीर गोलंदाज, अतिशय सुरेख चेंडू, पंचाचं वाईटची दाद मागतो. निश्चितच पंच उमेश मांजरेकर सर यांचे दोन्ही हात भुई समांतर होत आहेत आणि एक खराब चेंडूला योग्य ती शिक्षा वाईटची खुणा करून दर्शवतायत. एक अवांतर धाव प्रतिस्पर्धी संघाला बहाल करतोय. धाव संख्या पोहोचते ती एका गड्याच्या मोबदल्यात 2 धावा. पुढील चेंडू या ठिकाणी पायस आलमेडा, अतिशय सुंदर चेंडू ऑफ पाहायला मिळतोय. अमित हळदणकर चेंडूच्या मागे जातोय, शर्तीचे प्रयत्न करतोय. चेंडू आणि क्षेत्ररक्षक यामधील शर्यत थांबते. चेंडूवरती ताबा मिळवतोय अमित हळदणकर आणि अमित हळदणकर चेंडू फेक करतोय गोलंदाजापर्यंत. तोपर्यंत 2 धावा पूर्ण करतात आणि लतेश साळगावकर आपलं 2 धावानं खातं खोलतोय आणि सांघिक धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा. 64 धावांचा पाठलाग करत असताना पायस आलमेडा पुढील चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय. अतिशय सुंदर चेंडू, पॅडल स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी निश्चितच पंच अतिशय सुंदर निर्णय मानावा लागेल. पंच उमेश मांजरेकर सर यांचा हे अपील देखील फेटाळून लावलं होतं. अपिलामध्ये आत्मविश्वास कमी परंतु उत्साह जास्त दिसून आला, परंतु पंचांवरती कोणताही परिणाम नाही. पंच मात्र तटस्थ राहत आहेत. 4 चेंडूंचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या पोहोचते ती एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा, म्हणजे प्रत्येक चेंडू मागे 1 धाव खर्ची घालतोय तो पायस आलमेडा. पुढील चेंडू, अतिशय सुरेख चेंडू, ऑफस्टिकवरचा मारा. निश्चितच समोरील फलंदाजाजवळ कोणत्याही प्रकारचं उत्तर नव्हतं. निश्चितच या ठिकाणी समोरील फलंदाजी रोखणारी गोलंदाजी पाहायला मिळते ती पायस आलमेडा याच्याकडनं. निश्चितच मी नेहमीच म्हणतो की सूर्याशिवाय सकाळ नाही आणि मेहनतीशिवाय पर्याय नाही या क्रिकेटच्या मैदानामध्ये. घाम गाळावा लागेल हे 64 धावांचं रक्षण करण्यासाठी, परंतु लतेश साळगावकर सज्ज. अतिशय सुंदर चेंडू, पुलचा फटका खेळताना त्या ठिकाणी सुंदर यष्टीरक्षण देखील सुनील मालवणकर याच्याकडनं घडलं जातंय. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव गणतोय. षटकाची देखील समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात 4 धावा, 64 धावांचा पाठलाग करत असताना अयान स्पोर्ट केरवाडे संघ. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आमचे मान्यवर सन्माननीय दाजी जोशी हे देखील उपस्थित आहेत. एकेश्वर मित्रमंडळाच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत आणि मी विनंती करतोय दाजी जोशी यांना की त्यांनी मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. बॅटिंग चॉईस पॉवर प्लेचं अवलंबन केलं जातं आहे ते केरवडे क्रिकेट संघाच्या वतीनं आणि हे गोलंदाजीच्या मार्कवर पाहायला मिळतोय तो डॅनिस फर्नांडिस जवळ या मैदानाचा पुरेपूर अनुभव पाहायला मिळतोय. परंतु लतेश साळगावकर आणि नितेश लोणे यांचं पहिल्या षटकामध्ये अतिशय शांत आणि चांगली खेळी पाहायला मिळाली, परंतु एका गड्याच्या मोबदल्यात या ठिकाणी 4 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुरुवातीला पाहायला मिळतात. परंतु दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण करावं लागेल, कारण या ठिकाणी प्रत्येक चेंडूमागे 2 धावांची सरासरी जमवणं गरजेचं ते केरवाडे क्रिकेट संघ. म्हणजे 30 चेंडू आणि 60 धावा हे विजयाचं समीकरण सोडवण्यासाठी केरवाडे क्रिकेट संघाच्या वतीनं नितेश लोणे आणि लतेश साळगावकर हे 2 फलंदाज पाहायला मिळत आहेत. आणि हे आव्हान रोखण्यासाठी महापुरुष रेवतळे क्रिकेट संघाच्या वतीनं डॅनिस फर्नांडिस गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील दुसरं षटक. अतिशय सुंदर चेंडू स्ट्रेट टच पाहायला मिळतोय. लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय.
नेव्हिल गोन्सावीस चेंडूपर्यंत येतोय, चेंडूची परती करतोय, तोपर्यंत एक धाव सहज प्राप्त करतोय. एकेरी दुहेरी धावा घेऊन या ठिकाणी सामन्याचं चित्र रंगवताना दिसत आहेत ते दोन्ही फलंदाज. निश्चितच निर्णायक खेळी करावी लागेल दोन्ही फलंदाजांना. एका बाजूला लतेश साळगावकर आक्रमकता त्याच्या नसानसात विणली गेली आहे, परंतु जागरूक होणं गरजेचं या मैदानावरती. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, निश्चितच एक संधी होती मोठा फटका घेण्याची, परंतु डीप्स गलेच्या दिशेने चेंडू फरार. 4 धावांसाठी एक देखना फटका लतेशच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. या चेंडूवरती फलंदाजांना देखील रिव्ह्यू घेतला होता. बॅटने 4 धावा निघाल्या होत्या, परंतु चेंडूची उंची जास्त वाटली होती, परंतु म्हणून रिव्ह्यूचा उपयोग करण्यात आला होता. परंतु अतिशय सुंदर चेंडू डॅनिस फर्नांडिस याचा पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती लतेश साळगावकर खेळताना सज्ज होतोय. या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक लेग साईडच्या दिशेने म्हणजे ऑन साईडच्या दिशेला पाहायला मिळतात. चेंडू बराच काळ हवेत असताना साईराज या ठिकाणी चेंडूपर्यंत पोहोचतोय. क्षेत्ररक्षण करण्याचा पुरेपूर चांगला प्रयत्न, परंतु प्रयत्नांना अपयश प्राप्त होते आणि मिड विकेटच्या दिशेने चेंडू फरार. 4 धावांसाठी लतेश साळगावकरच्या बॅटमध्ये निघालेला खणखणीत दुसरा चौकार. साळगावकरने या चेंडूवरती चौकार ठोकला, म्हणजे चौकारांचं जर हॅट्रिक साध्य केलं तर सन्माननीय श्री अन्वय प्रभू यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी ठेवण्यात येतंय. पाहावं लागेल या 500 रुपयांसाठी 500 रुपयांचा मानकरी ठरतोय का लतेश साळगावकर. डॅनिस फर्नांडिस यांचं मात्र आक्रमक गोलंदाजी या ठिकाणी काहीसा सामोपचार चांगल्या पद्धतीने घेतला जातो. पहिल्या षटकात 4 धावा, परंतु या षटकामध्ये काहीसं महागडं षटक डॅनिसचं पाहायला मिळतंय. 2 लागोपाठ चौकार ठोकले ते लतेश साळगावकर या फलंदाजानं. निश्चितच मोठा फटका, परंतु या ठिकाणी सुंदर चेंडू या ठिकाणी डॅनिस फर्नांडिस याचा लतेश साळगावकर याचा त्रिफळा उद्ध्वस्त करणारा चेंडू पाहायला मिळतोय. स्ट्राईक एंडवरती दाजी दुरत पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती सामोपचार डगआउट मधूनच सेट जाऊन मैदानामध्ये फलंदाजी करतोय. पहिला चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी घेतला जातो डॅनिस फर्नांडिस याच्या गोलंदाजीवरती. दाजी धोरत पुढील चेंडू खेळण्यासाठी सज्ज होतोय डॅनिस फर्नांडिस याचा.
अतिशय सुंदर चेंडू आणि या ठिकाणी साधा सोपा झेल. या ठिकाणी अमित हळदणकर थोडीशी घाई होते, एक जीवनदान म्हणावं लागेल दाजी दोरद्याचे. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं. ही झेल होती की सामना होता पाहावं लागेल, कारण दाजी धुरत सारख्या एका आक्रमक फलंदाजाला एक जीवनदान प्राप्त होतं. एक महत्त्वपूर्ण गडी बाद करण्यात यश संपादन झालं असतं, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरला महत्त्व नाही. मैदानात झालेली चूक आणि चुकीला माफी नाही. निश्चितच एक संधी असेल ती दाजी धुरत या फलंदाजासाठी, कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आणि दुसऱ्या चेंडूवरती झेल सुटल्यानंतर एकेरी धाव आणि 7 धावांचं योगदान देतोय. धावसंख्या पोहोचते ती आतापर्यंत 20 अशी धावसंख्या 2 षटकांचा समाप्तीनंतर. फटका तर फसलाय. झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. अतिशय सुंदर झेल. या ठिकाणी कौतुक करावं लागेल क्षेत्ररक्षकाचं. तो 44 धावा हे विजयाचं समीकरण असेल. विनंती आहे जे रस्त्यावर गाड्या लावलेल्या आहेत त्या गाड्या सर्वांनी एका साईडला लावायच्या आहेत. जे क्रीडारसिक आपली गाडी घेऊन आलेले आहेत त्यांना विनंती आहे की गाड्या आपल्या एका साईडला लावायच्या आहेत. सन्माननीय श्री बाळा सादी यांना पण विनंती आहे की आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. सन्माननीय श्री बाळा सादी. मैदानाच्या ठिकाणी आता मात्र वारंवार एकापाठोपाठ एक अशी गडी गारद होत आहेत. दाजी धुरत या अगोदरच्या षटकामध्ये डॅनिस फर्नांडिसच्या षटकामध्ये बाद होणार होता, परंतु झेल सुटला. एक जीवदान प्राप्त झालं होतं, परंतु एक निर्णायक फटका खेळला होता, परंतु थोडीशी ताकद आणि थोडीशी उंचाई जास्त झाली, त्यामुळे सुंदर क्षेत्ररक्षण साईराज मांजरेकर याच्याकडनं पाहायला मिळालं. दाजी धुरत ज्याला बॅक टू द पॅव्हलियन पाठवल्यानंतर त्याच्या जागेवरती नौका फलंदाज पाहायला मिळतोय तो रोहन लोणे. आता पाहावं लागेल नितेश लोणे आणि रोहन लोणे या लोणे बंधू या मैदानामध्ये कोणत्या प्रकारची कार्य करतात. ती 64 धावांचा पाठलाग करत असताना निश्चितच पायस अल्मेडा आपल्या नावलौकिकाला साजेल अशी शोभेल अशी गोलंदाजी या झालझुलच्या मैदानामध्ये पाहायला मिळते. ती पहिल्या चेंडूवरती गडी बाद केल्यानंतर अतिशय सुंदर चेंडू, एक ब्रह्मास्त्र पुन्हा एकदा यॉर्करच्या रूपानं पाहायला मिळतोय, परंतु तेवढाच चांगला चेंडू तेवढाच सन्मान देऊन खेळतोय तो नितेश लोणे हा फलंदाज. धावसंख्या पोहोचते ती 22 धावा. एक निर्णायक षटक टाकलं होतं पायस अल्मेडा या गोलंदाजानं. पहिलं षटक 4 धावांचं पाहण्याजोगं आणि निर्णायक म्हणजे सामन्याचा निर्णय लावणारं षटक पाहायला मिळालं होतं. अतिशय सुंदर चेंडू त्या ठिकाणी एक धाव तर सहज प्राप्त होते. नितेश मांजरेकर चेंडूपर्यंत पोहोचतोय, कोणतीही चूक न करता चेंडूवरती ताबा मिळवून चेंडू परततोय. एका धावेचा सन्मान राखतायत दोन्ही फलंदाज. निश्चितच आता मात्र काहीशे मोठे फटकं निघणं गरजेचं, कारण सामन्याचं मध्यांतर होणारं षटक म्हणजे तिसरं षटक टाकण्यासाठी पायस अल्मेडा बॉलिंग मार्कवर पाहायला मिळतोय. आता मात्र मोठे फटके खेळावे लागतील ते दोन्ही फलंदाजांना. स्ट्राईक एंड होती नितेश लोणे. आता मात्र मोठा प्रहार करतोय त्या ठिकाणी, एक धाव तर निश्चित पूर्ण करतोय त्या ठिकाणी साईराज. सुंदर क्षेत्ररक्षणाचा नजराणा, धावचीची नामी संधी आणि सुंदर चेंडू फेक या ठिकाणी, परंतु 2 धावा चित्त्याच्या चपळाईनं या ठिकाणी पूर्ण करतायत. या 2 धाव्यानं धावसंख्येत बदल होतोय. धावसंख्या 64 धावांचा पाठलाग करत असताना 25 अशी धावसंख्या म्हणजे पावशतक धावफलकावरती झळकवतायत अयनस्फोर्ड किरवाडा क्रिकेट संघ. 64 धावांचा पाठलाग करत असताना पायस अल्मेडा याची अतिशय सुंदर चांगला लाईन लेननं गोलंदाजी, 64 धावांना रोखणारी गोलंदाजी पाहायला मिळते. स्ट्राईक एंड होती नितेश लोणे. आता मात्र पुन्हा एकदा यॉर्कर लेंथवरचा चेंडू, कोणतीही
जागा देत नाहीये फलंदाजांना. एकेरी धावेचं रूपांतर दुहेरी धावात होते. नेव्हिल गोन्साल्विस या ठिकाणी थोडीशी ढिलाई दाखवतोय. काहीतरी खांद्यामध्ये दुखापत देखील नेव्हिल याच्या, परंतु त्या दुखापतीवर मात करत चेंडू सुनील मालवणकर यष्टीरक्षक यांच्यापर्यंत पोहोचवला जातोय. आता मात्र 18 चेंडूंचा खेळ पूर्ण होत आहे. 37 धावा विजयासाठी आवश्यक, म्हणजे 18 चेंडू 37 धावा. हर्षवर्धन रोगे आपण समर्थन कक्षामध्ये यायचंय. हर्षवर्धन रोगे, पहिल्या 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. उर्वरित 3 षटकांमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय, कोणता संघ पुढील फेरीत प्रवेश प्राप्त करतोय हे सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती बदल होते. माझे सहकारी मित्र सन्माननीय श्री योगेश पेंडुरकर यांच्यावर माईक सुपूर्द करतोय आणि मी काही क्षण आपली रजा घेतोय. धन्यवाद. थांबला जातोय अमित हळदणकर 4थं षटक टाकण्यासाठी. त्यावरती मात्र सुरेख लाईनवरती चेंडूचा प्रवास होताना पाहायला मिळतोय. असा पंचांचा इरादा आमच्यापर्यंत येतोय, म्हणजे यानंतरचा चेंडू हा प्रत्येक चेंडूंवरती नाविन्य प्राप्त गोलंदाजी करण्याच्या इराद्याने मात्र महापुरुष रौथळे संघाकडनं प्रतिनिधित्व करताना अमित हळदणकर हा पाहायला भेटेल. त्यानंतर मात्र चेंडू, मोठा फटका, चेंडू बराच वेळ हवेमध्ये. नितेश मांजरेकर चेंडूच्या खाली, धोक्याची घंटा ही नक्कीच पाहायला मिळते सर्जेकोट संघाच्या बाजूने, कारण महत्वपूर्ण मॅच मध्ये महत्वपूर्ण गडी हा मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळतोय. डीजे रोहन. त्यानंतर एंट्री होताना पाहायला मिळते खिलाडीयों का खिलाडी अक्षय म्हणून ज्याच्याकडे पाहिला जातो तो अक्षय घाटवळ मैदानाच्या आतमध्ये आपली पावलं लोटताना पाहायला मिळतोय. अमित हळदणकरच्या विरोधामध्ये फलंदाजी करणारा पहिल्या चेंडूवरती परत एकदा तोच फटका, तसाच पॅडल स्वीप केला होता. क्षेत्ररक्षक न होता नो मॅन्स लँड मध्ये चेंडू हा ट्रॅव्हल होतोय आणि मात्र स्वतःचं खातं पहिल्या चेंडूवरती चोळलं जात आहे आणि सांघिक धावसंख्या ही मात्र पुढे घेऊन चालली जाते. सांघिक धावसंख्या 28 धावा ही धावफलकावरती जुळताना पाहायला मिळते. पाठलाग चाललाय तो 64 धावांचा आणि 64 धावांचा पाठलाग करत असताना मात्र अक्षय घाटवळला आता मात्र दावित्व पूर्ण मात्र फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये ही करावी लागेल. नितेश लोणे येताना पाहायला मिळतोय. फटका फसला जातोय, क्षेत्ररक्षक येतोय, शर्ती चाललेले प्रयत्न थोडासा पुढच्या साईडला, मात्र आउट फिल्डिंग स्लो आणि चेंडू त्यानंतर पाय लागला जातोय रोशीला आणि हा नशीबवान बहुतही येताना पाहायला मिळतोय तो चौकार. या चौकाराची नक्कीच गरज होती ती सर्जकोट संघाला आणि तो चेंडू लागला नाहीये, मात्र रशीला मात्र पाय लागला जातोय तो पाय सलमेडाचा या रशीला आणि हा 4 धावांनी ही मॅच मात्र थोड्याफार प्रमाणावरती रंगत स्थितीपर्यंत येईल का हे पाहणं गरजेचं असेल. 4 धावांसाठी चेंडूचा प्रयास होतोय. त्यानंतर परत एकदा सफल करण्याचा प्रयत्न, त्यावरती मात्र बॅट आणि चेंडूचा कुठचाही संपर्क होताना पाहायला भेटत नाहीये. एक चांगल्या गोलंदाजाच्या स्पेलचा नजराना मैदानाच्या आतमध्ये अमित हळदणकरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. नितेश लोणे जो मात्र अजूनही सलामीला गेलेला सलामीवीर हा मात्र मैदानाच्या दिशेने पाहायला मिळतोय. त्यावरती एक धाव घेतली जाते. थर्ड मॅन रिजनला चेंडूचा प्रवास, एकेरी धावेचं रूपांतर हे दुहेरी धावेंवरती करण्याचा प्रयत्न मात्र यशस्वी होताना पाहायला मिळतोय. शेवटच्या चेंडूवरती नक्कीच एक धाव ही पूर्ण होते आणि 64 धावांच्या रन चेसला आतापर्यंत पाहिलं गेलं तर मात्र 34 धावा या धावफलकावरती जुळताना पाहायला मिळत आहेत.
अजूनही 12 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. मात्र ह्या राहिलेल्या 12 चेंडूंवरती 30 धावांची गरज हे विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला भेटेल. म्हणजे 4 ते 5 मोठे फटके ह्या मॅचमध्ये संपूर्णपणे कमबॅक करून दिलं जाईल ते सर्जकोट संघाला. मात्र या 12 चेंडूंवरती घाम गाळला गेला, या 12 चेंडूंवरती कष्ट घेतले गेले तर मात्र महापुरुष रेवतळे संघ हा नक्कीच इन होताना पाहायला भेटेल. कारण 12 चेंडूंवरती 30 धावांची गरज असताना दोन्ही संघांसाठी हा सामना समसमान स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पाहावं लागेल रेवतळे की सर्जेकोट की रेवतळे, काय घडलं जाईल या येणाऱ्या 12 चेंडूंवरती. या 30 धावा जमवल्या जातील की परत एकदा धारधार गोलंदाजीचं शस्त्र हे बाहेर काढताना आपल्याला महापुरुष रेवतळे संघाचे खेळाडू पाहायला मिळतील. 5वं महत्त्वपूर्ण षटक डॅनिस फर्नांडिस हा सोडवण्यासाठी सज्ज. पहिला चेंडू पाहायला मिळतोय. हा हँडसम लवली व्हेरी लॉंग अँड द डिस्टन्स क्लिअर करणारा सुरेख नशीबवान हा चौकार येतोय अक्षय घाटवळच्या बॅटमनना. मैदानाच्या आतमध्ये अक्षय थोडा मगाच्या षटकावरती सुद्धा डॅनिसचा महागडा ठरला होता आणि त्यानंतर मात्र पाहिलं गेलं तर मात्र 5वं महत्त्वपूर्ण षटक दिलं जाते कर्णधाराकडनं आणि ह्या राहिलेल्या 5व्या षटकावरती मात्र न्याय देणारी गोलंदाजी डॅनिस फर्नांडिस आपल्या हातांवरच्या जादूच्या साह्याने परत एकदा महापुरुष रेवतळे संघाला विजयाच्या दिशेने वाटचाल केली जाईल का पाहावं लागेल. कारण ह्या षटकातील 5 चेंडू हे हार आणि जीत मधला अंतर हे कमी करताना पाहायला मिळतील. मात्र तोपर्यंत मात्र टायमिंग प्रॉपर, त्यावरती ताकदीचा वापर आणि आता मात्र सुरेख येतो एकेश्वर क्रिकेट संघाचा हा सुरेख ब्रँडेड सिक्सर. दोन चेंडूंवरती 2 मोठे प्रहार करण्यामध्ये यशस्वी ठरतोय तो अक्षय गाठवाळ, प्रतिनिधित्व करतोय सर्जेकोट संघाचं. आता मात्र डॅनिस फर्नांडिस ज्याच्यावरती प्रेशर असेल का, प्रेशर रिलीज करणारा चेंडू मैदानाच्या आतमध्ये ट्रॅकला जाईल का, एक धावी नक्कीच पूर्ण केली जाईल. नितेश मांजरेकर चेंडूवरती ताबा मिळवेल आणि तोपर्यंत मात्र परतीचे इरादे हे मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट करावे लागतील. ते मात्र डॅनिस फर्नांडिसला नक्कीच प्रतिभावान गोलंदाज आहे, कौशल्यवान गोलंदाज आहे. मात्र या मैदानावरती ते सर्व काही स्पष्ट करावं लागेल. कारण पाहिलं गेलं तर दोन्ही बाजूने तेवढेच दुवादार फलंदाजी करणारे फलंदाज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मात्र यांना रोखणारी गोलंदाजी होणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं असेल. अजूनही या षटकातील 3 चेंडूंच्या खेळाची प्रतीक्षा मैदानाच्या आतमध्ये असेल. नितेश लोणे हा पाहायला मिळतोय मैदानाच्या बरोबर मधोमध. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 47 धावांचा पाठलाग होताना पाहायला मिळतोय. 17 धावांची गरज, अजूनही विजयाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय राहिलेल्या 9 चेंडूंवरती. मात्र राहिलेल्या 9 चेंडूंवरती मात्र ती कमालीचा स्पेल हातरावा लागेल येणाऱ्या प्रत्येक गोलंदाजांना गोलंदाजी मार्गवरना. त्यानंतर परत एकदा सुरेख चेंडू, हलक्या हाताने चेंडूला दिशा दिली जाते, त्यावरती 1 धाव घेतली गेली आणि एका धावेने मात्र पाहिलं गेलं तर मात्र आपला परत एकदा हुकूम एक हा स्ट्रायकिंग एंडवरती घेऊन येण्यामध्ये यशस्वी ठरला तो रितेश. अजूनही 8 चेंडूंचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये 8 चेंडूंवरती 16 धावांची गरज आहे. विजयाचं समीकरण पाहायला मिळत आहे. डॅनिस फर्नांडिस जर या मॅचमध्ये कमबॅक करायचं असेल तर विकेट्स घेणे हा एकमेव मूळ सूत्र त्याच्या दृष्टीने विचारात घेतला जाईल. मात्र दुसऱ्या बाजूने पाहिले गेलं तर अक्षय घाटवळ हा मात्र तेवढीच दर्जेदार फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. आता मात्र फटका बसलाय का, साई पाहायला भेटत होता. शर्तीचे प्रयत्न, कमालीचे प्रयत्न, संपूर्ण समर्पण या मॅच मध्ये पाहायला मिळत आहे. मात्र चेंडूपासना थोडासा दूर राहिला जातोय, चेंडूपासना थोडासा लांब. सर मॅच गरम करतोय, मात्र आपला डीजे पाहिला गेला अमन गाण्यांच्या साह्याने सुद्धा मॅच गरम करतोय. दुसरा डीजे वाला मी अमनला सुद्धा म्हणलं की ज्याची गाणी आतापर्यंत क्रिकेटच्या पटलावरती व्यवस्थित टायमिंग वरती वाजतायत आणि त्यानंतर परत एकदा टायमिंग 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 प्रॉपर, ताकदीचा सुद्धा वापर आणि अजून एक ब्रँडेड अक्षय घाटवळ स्टाईल हा सिक्सर डीजे अमन.
जे अमन सुरेख संगीत तुझ्या माध्यमातून अमन पाहायला मिळतंय आजच्या दिवसामध्ये. आपण आनंद पराडकर मित्रमंडळाच्या वतीने सुद्धा तुझ्या साऊंडचं कौतुक खूप केलं होतं. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊन आमच्या डीजे अमनसाठी. सुपर गाणी त्याच्या माध्यमातून वाजवली जात आहेत संपूर्ण दिवसभरामध्ये. मात्र पाहिलं गेलं तर परत एकदा मॅच वरती जाऊया आणि 6 चेंडूंवरती 6 धावांची गरज असताना आता मात्र एक्सपिरियन्स गोलंदाज हा मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतोय. अमय्य मांजरेकर आपल्याला पाहायला मिळतोय. 6 चेंडूंवरती 6 धावा डिफेन्स केला जातील का हे मात्र पाहावं लागेल. पहिला चेंडू मात्र फॉलो थ्रू वरती मात्र पकडण्याचा प्रयत्न मात्र कुठेतरी माघारी राहिला जातोय आणि त्यावरती 1 धाव पूर्ण केली जाते. आता मात्र 5 चेंडू 5 धावांची गरज. जर अमय्य मांजरेकरने हा सामना जर मात्र वाचवून दाखवला तर मात्र ह्या मॅच दरम्यान हिरो ठरताना पाहायला भेटेल. पाहावं लागेल मात्र एक मोठा फटका फक्त दूर असेल तो मात्र विजयाच्या सर्जे कोटसंग मात्र ह्या मोठ्या फटक्याच्या विरोधामध्ये असेल का अमय्य मांजरेकर हे पाहावं लागेल. त्यानंतर मात्र परत एकदा हलक्या हाताने चेंडूचा फटका. 1 धाव पूर्ण. पायस अल्मेडा चेंडूवरती येईल. प्रवेश करेल. थोडंसं झालेलं प्लंबर आणि पेवडासा पुरेसा आहे 2 नंबरसाठी. धावा पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र पाहिलं गेलं तर 3 धावांची गरज. 4 चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये बाकी. आता मात्र कुठची रणनीती मैदानाच्या आतमध्ये अंमलात आणली जाईल हे पाहणं गरजेचं असेल. अमेय मांजरेकर चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्याकडनं पाहायला मिळते. त्यानंतर मात्र परत एकदा सुरेख चेंडू. तेवढा चांगला फटका. नो मॅच लँडमध्ये चेंडूचा प्रवास. 1 धाव पूर्ण होते आणि ह्या 2 धावांनी स्कोअर झालाय लेवल. अजूनही 3 चेंडूंचा खेळ. नानीस फर्नांडिसची ती 2 षटकं थोडीशी या मॅचला टर्निंग पॉईंट ठरली आहेत का पाहावं लागेल. कारण 3 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 1 धावेची गरज हे मैदानावरती समीकरण होताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर मात्र हलक्या हाताने फक्त चेंडूला पुश केलंय. चेंडू